माझ्या पतीने मला घटस्फोट दिला, कारण मी कधीच आई होऊ शकणार नव्हते। त्यानंतर त्याने लगेच दुसरे लग्न केले। 1 वर्षानंतर त्याच्या दुसऱ्या बायकोला मुलगा झाला। मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याने मला फोन करून वाढदिवसाचे आमंत्रण दिले, कारण ते सर्व पाहून मला वाईट वाटावे। मला त्याचा प्लॅन चांगलाच माहीत होता, त्यामुळे पार्टीला जाताना मी माझ्यासोबत एक पेपर घेऊन गेले। पार्टीत पोहोचल्यावर तो मला पाहून माझ्याकडे आला आणि म्हणाला, हे बघ, माझा तुला घटस्फोट देण्याचा निर्णय एकदम बरोबर होता। आज मी एका मुलाचा बाप झालो आहे। त्याचे बोलणे ऐकून मी हसले आणि मी त्याला तो पेपर दिला। तो पाहिल्याबरोबर जणू त्याचे भानच झरपले, जणू काही त्याच्यावर आकाशच कोसळले। माझे नाव पल्लवी आहे। आज माझ्या नंदेच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त घरी पूजेचे आयोजन करण्यात आले होते। पूजेसाठी आणलेल्या सामानाला माझा हात लागला। मग काय, माझ्या सासूबाईंनी ते बघितलं आणि त्या मला ओरडायला लागल्या की तू त्या वस्तूला हात का लावलास? ते पूजेचे सामान आहे, एवढी छोटी गोष्ट तुला समजत नाही का? तुझ्यासारख्या वांज स्त्रीने स्पर्श केला तर ते अपशकुन होईल। तुला तुझ्या जावेचे सुख बघवत नाही का? हे ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तरीही मी माझ्या भावना दाबून म्हणाले, आई। त्यापुढे मला काहीच बोलता आले नाही। याच दरम्यान प्राचीताई, माझी जाऊ कमी आणि मैत्रीण जास्त होती, ती मला लगेच टुमणे मारायला लागली आणि म्हणू लागली की पल्लवी, तुझ्याकडून हे मला अपेक्षित नव्हते। कदाचित माझे तुला आई झालेले पाहवत नसेल। इतका अपमान सहन करून मी माझ्या नवऱ्याकडे उदास चेहऱ्याने पाहू लागले। माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम होते। असो, आमचा प्रेमविवाह झाला होता। मला वाटले की तो माझ्या साईडने काहीतरी बोलेल, पण उलट तो मलाच म्हणू लागला की तू प्राचीला तुझी बहीण मानतेस, मग तू तिच्याशी असे कसे वागू शकतेस? मी आतून पूर्णपणे तुटले होते, कारण माझा नवरा, ज्याला मी माझे सर्वस्व मानले होते, ज्याच्यासोबत मी 7 जन्म जगण्याची शपथ घेतली होती, तोही माझ्याशी असे वागला। मी रडत रडत स्वयंपाकघरात काम करू लागले। मी वांज असल्यामुळे मला पूजेच्या कुठल्याच कामात धडपड करता आली नाही, पण घरातली मोठी सून असल्याने घरातील सर्व बाकीच्या कामांची जबाबदारी माझ्यावर आली होती। मी विचार करू लागले की जर मी आई होऊ शकत नाही तर यात माझा काय दोष? आई होणे किंवा न होणे हे फक्त स्त्रियांच्याच हातात नसते। माझ्या सासूबाई एका शाळेत शिक्षिका होत्या, माझे पती इंजिनियर होते, पण मला आश्चर्य या गोष्टीचे वाटत होते की अशा सुशिक्षित लोकांचे विचार इतके पारंपरिक आहेत की वांज स्त्रीने पूजेच्या वस्तूंना स्पर्श केला तर तो अपशकुन समजला जातो। सुयश आणि मी एकाच खात्यात एकाच ऑफिसमध्ये कामाला होतो। आम्ही दोघे ऑफिसमध्ये पहिल्यांदा कसे भेटलो ते मला अजूनही आठवते। ऑफिस जॉईन करून मला काही दिवस झाले होते। एके दिवशी मी ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देत होते आणि बॉससह तिथे बसलेल्या सर्वांनी माझ्या प्रेझेंटेशनचे कौतुक केले। सुयशही माझ्या प्रेझेंटेशनने खूप प्रभावित झाला। एकाच ऑफिसमध्ये एकत्र काम करत असताना आम्ही दोघेही कळत नकळत प्रेमात पडलो। मी माझ्या घरच्यांना सांगितल्यावर त्यांनीही या नात्याला होकार दिला आणि आमचे लग्न झाले। माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांचा स्वभाव खूप चांगला होता। इतका चांगला नवरा मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते। सुयशने मला आधीच सांगितले होते की लग्नाच्या 2-3 वर्षे मला मूल नकोय, बेबी प्लॅन आपण नंतर करू। मी विचार केला की अगोदर आयुष्याचा आनंद घेता येईल आणि मग नंतर मुलाची जबाबदारी घेता येईल। म्हणूनच कदाचित 2-3 वर्षापर्यंत घरातील लोक बाळाबद्दल काहीही बोलले नाही, पण आमच्या लग्नाला जेव्हा 5 वर्षे उलटून गेली तेव्हा घरच्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली। माझे सासरचे लोक आणि काही इतर नातेवाईक मला माझ्या पाठीमागे वांज म्हणू लागले। मला मूल होत नव्हते, त्यामुळे सुयश सुद्धा मला आधी काही बोलत नव्हता, पण आता तो पण माझ्याशी नीट बोलत नव्हता। ऑफिसमध्ये एकत्र काम करत असल्यामुळे तो माझ्याशी बोलत असे, पण घरी आल्यावर आम्ही पती पत्नी आहोत आणि एकाच घरात राहतो असे मला वाटत नव्हते। पण माझे दुःख मी कोणालाही सांगू शकत नव्हते, कारण ते समजून तरी कोण घेणार? कारण आमचा प्रेमविवाह झाला होता। आज आमच्या लग्नाला 8 वर्षे झाली। मी विचार करत होते की आज सुयश नक्कीच माझ्याशी बोलेल आणि मला लग्नाच्या शुभेच्छा देईल, म्हणून मी त्याच्या आवडीच्या
क्रॉकरीमध्ये नाश्ता दिला, पण त्याने शांतपणे नाश्ता केला आणि एकही शब्द न बोलता तो शांतपणे ऑफिसला निघून गेला. सुयश ऑफिसला गेल्यावर मी ऑफिसला फोन केला आणि मला बरे वाटत नसल्याचे सांगितले. सुयशला एक छान सरप्राईज देता यावे म्हणून रजा घेतली. सुयशने मला एकदाही विचारले नाही की तू सुट्टी का घेतलीस, तुला बरे वाटत नाही का वगैरे. मी रात्रीच्या जेवणासाठी पालक पनीर आणि बरेच काही तयार केले. बेडरूमला सुंदर फुलांनी सजवले आणि त्याची आवडती लाल बॉर्डरची साडी नेसली. आज मला पूर्ण विश्वास होता की सुयश त्याचे मौन तोडेल आणि माझ्याशी बोलेल आणि मी त्याला मूल दत्तक घेण्यास पटवून देईल. पण घरी आल्यावर त्याने माझ्याकडे एकदाही पाहिले नाही. पण मला असे वाटले की कदाचित मी बेडरूममध्ये गेल्यावर तो मला मॅरेज ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देईल. पण सर्व काही उलटे झाले. शुभेच्छा देण्याचे तर सोडा, त्याने माझ्याकडे एकदाही पाहिलंही नाही. काही वेळाने मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि मी त्याला म्हणाले, सुयश, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तो पण विसरलास का? हे ऐकून तो म्हणू लागला, अरे नाही नाही, हा दिवस विसरायचा म्हणला तरीही मी विसरू शकत नाही. कारण याच दिवशी एक वान स्त्री माझ्या गळ्यात पडली. त्याचे असे शब्द ऐकून माझ्या डोळ्यासमोर जणू अंधारच दाटून आला होता. मी माझे अश्रू थांबवत म्हणू लागले, आपण मूल दत्तक घेऊ शकत नाही का? यावर सुयश म्हणाला, मी तुला किती वेळा सांगितले आहे की मी दुसऱ्याचे मूल दत्तक घेऊ शकत नाही. दुसऱ्याचे रक्त मला नको, मला माझे स्वतःचे मूल हवे, जे तू मला या आयुष्यात देऊ शकत नाहीस. आणि हो, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून मी तुझ्यासाठी एक वेगळं गिफ्ट घेऊन आलो आहे. जो माणूस माझा वारंवार अपमान करत राहतो त्याला मला अशी कोणती भेटवस्तू द्यायची आहे याचा मी विचार करू लागले. कपाट उघडून सुयशने मला एक लेटर दिले. मी सुद्धा ते मोठ्या उत्साहाने उघडू लागले. आत बघितले तर त्यात घटस्फोटाची कागदपत्रे होती. ती कागदपत्रे बघून माझ्यावर विश्वासच बसेना की जो व्यक्ती एकेकाळी माझ्यावर खूप प्रेम करायचा, माझी स्तुती करायचा, आज तो मला मुलासाठी घटस्फोट देईल. माझ्यावर आभाळ कोसळल्यासारखं मला वाटत होते. मला जोरजोरात रडावंसं वाटलं, पण तरीही मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि लगेच घटस्फोटाच्या कागदावर सही केली. कारण जर त्याचं माझ्यावर प्रेमच नाही तर मग अशा माणसासोबत एकत्र राहून काय फायदा. दुसऱ्याच दिवशी मी ते घर सोडले. सुयशलाही तेच हवे होते. काही दिवसांनी खूप प्रयत्नांनी मी माझी बदली दुसऱ्या शाखेत करून घेतली. कारण त्याच्यासोबत काम करणे म्हणजे जुन्या आठवणी ताज्या करण्यासारखे होते. त्यानंतर अवघ्या 1 महिन्यातच त्याने दुसरे लग्न केले आणि 1 वर्षानंतर त्याच्या दुसऱ्या बायकोला मुलगा झाल्याचे उघड झाले. मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी पार्टीचे आयोजन केले होते आणि माझा अपमान व्हावा म्हणून मला त्या पार्टीत आमंत्रण केले होते. मी पण त्या पार्टीला गेले. मला पाहताच तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, बघ, तुला घटस्फोट देण्याचा माझा निर्णय किती योग्य होता. मी बाप झालोय. तो बाप झाल्याबद्दल मीही खूप नम्रपणे त्याचे अभिनंदन केले. त्यानंतर मी माझ्या पर्समधून काही पेपर्स काढले आणि त्याला म्हणाले, हे माझ्याकडून तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. सरप्राईज गिफ्टचं नाव ऐकून तो थोडा आश्चर्यचकित झाला. कारण आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीही त्याने मला असे सरप्राईज गिफ्ट दिलं होतं. मी त्याला काय गिफ्ट दिलंय असा विचार करत त्याने ते पेपर्स उघडले आणि समोर जे दिसले ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत त्याला घाम फुटला होता. कारण त्या पाकिटात त्याचे मेडिकल रिपोर्ट्स होते आणि त्यात स्पष्ट लिहिले होते की तो कधीच बाप होऊ शकत नाही. तो माझ्याकडे पाहू लागला आणि त्याच्या झुकलेल्या नजरेने सर्व काही आरशासारखे स्पष्ट झाले. मी त्याला म्हणाले, आता तूच ठरव की तू दुसऱ्याचे मूल सांभाळणार की नाही. हे बोलून मी तिथून निघाले. दुसऱ्या दिवशी तो आणि त्याची आई माझ्या घरी आले. दोघांनाही समजत नव्हते की काय बोलावे. याचा विचार करत तो म्हणाला, तो मेडिकल रिपोर्ट. यावर मी म्हणाले, तुला आठवतंय का, आपण दोघांनी मेडिकल चेकअप केलं होतं, पण ऑफिसच्या महत्त्वाच्या काही कामामुळे तू रिपोर्ट घ्यायला जाऊ शकला नाही. मग रिपोर्ट घ्यायला मी एकटीच गेले होते. यावर सुयश म्हणाला, हो हो, आणि मग घरी आल्यावर तूच तर म्हणाली की माझ्यात काही कमतरता आहे, त्यामुळे मी आई होऊ शकत नाही. मग खोटं का बोललीस? इतके दिवस सगळ्यांचे टोमणे ऐकून घ्यायची आणि खोटं बोलायची
काय गरज होती? मग मी म्हणाले, कारण मी तुझ्यावर प्रेम केले होते. मला वाटले की जेव्हा तुला सत्य कळेल तेव्हा तुला ते सहन होणार नाही आणि तू पूर्णपणे आतून तुटून जाशील. मी तुला अशा अवस्थेत पाहू शकत नव्हते. आणि माझं काय, मला तर या विषयावर सगळ्यांचे टोमणे ऐकायची सवय झाली होती. पण जेव्हा तू मला टोमणे मारायला लागलास तेव्हा मला ते सहन झाले नाही. सुयश बोलू लागला, जेव्हा मी तुला घटस्फोटाचे पेपर दिले तेव्हा तू मला जे खरे आहे ते का सांगितले नाहीस? सुयश, चूक माझी आहे की मी तुझ्यावर इतके प्रेम केले आणि तुझ्यावर इतका विश्वास ठेवला की जरी काहीही झाले तरी तू मला सोडू शकणार नाही. जर तुझे प्रेमच संपले होते तर मग एकत्र राहून काय फायदा झाला असता? माझ्या सासूबाई मला म्हणू लागल्या, पल्लवी, आमच्याकडून मोठी चूक झाली आहे. आम्हाला माफ कर आणि सर्व काही विसरून आमच्यासोबत आपल्या घरी चल. तेव्हा मी म्हणाले की मी माफ करो किंवा न करो ही बाब स्वाभिमानाची बाब आहे आणि आता मी तुमच्या घरात पाऊल ठेवू शकत नाही. सुयश, माझे पुढच्या महिन्यात लग्न आहे आणि मी तुला ते सरप्राईज गिफ्ट दिले कारण हे सर्व जाणून घेतल्यावर तू दुसऱ्याचे मूल सांभाळणार की नाही हे मला पाहायचे होते. कारण जेव्हा मी तुला विचारले तेव्हा तू स्पष्ट नकार दिला होता. आणि यावरून एक गोष्ट ही समोर येते की पुरुष नेहमीच आपले कर्तव्य मोठे असल्याचे भासवतात आणि नेहमीच निष्पाप महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात. पण पुरुषातही कमतरता असू शकते या गोष्टी विसरल्या जातात आणि भविष्यात अशा घटना घडतात आणि सत्य समोर येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. पुरुषांच्या अहंकारापोटी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या स्त्रियांच्या मागे देव आयुष्य जगताना कोणावरही अन्याय करू नये आणि स्वतःवर अन्याय झाला तर तो सहन करू नये.